न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। मनपा प्रशासनाविरोधात शिवराष्ट्र सेनेचा एल्गार 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा। मनपाच्या विविध विभागातील भ्रष्टाचार आणि प्रलंबित कारवाईच्या विरोधात शिवराष्ट्र सेनेने आवाज उठवत 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिलाय। कोविड काळातील डॉक्टर मानधन घोटाळा, आशा वर्कर साडी घोटाळा, कंत्राटी कामगारांची बेकायदेशीर सह्या तसेच संशयास्पद शैक्षणिक डिग्री धारक वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नगर रचना विभागाकडून दिलेली संशयास्पद मंजुरी, 125 अनधिकृत टॉवर हटवणे तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारावर चौकशी न झाल्यास शिवराष्ट्र सेनेने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे। प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कारवाई न केल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत शिवराष्ट्र सेनेने प्रशासनाला धक्का दिलाय। आज शिवराष्ट्र पक्षाच्या वतीनं आणि विविध आघाड्यांच्या वतीनं 2 ते 4 वर्षापासून विविध शासकीय कार्यालयामध्ये विविध आंदोलने झाले। शासकीय कार्यालयामध्ये आंदोलन करत असताना जो सर्वसामान्य मनुष्य आहे, जो सर्वसामान्य मनुष्य त्याच्या जे काही दररोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जे अडीअडचणी असतात आणि तो जगत असतो, त्यावेळेस त्याला काही गोष्टींची आवश्यकता असते। उदाहरणार्थ पाणी, वीज, लाईट, आरोग्य या गोष्टींची आवश्यकता असते। पण तो महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, या ठिकाणी गेल्यानंतर त्याला चक्रा मारायला लावतात आणि त्याला न्याय द्यायचा म्हणून त्याच्या पाठीमागं शिवराष्ट्र सेना हा पक्ष उभा असतो। आणि त्याला न्याय देत असताना आम्ही प्रथमतः हा विचार केलेला आहे की ते अधिकारी त्याला न्याय देतात का। महानगरपालिकेमध्ये असे काही अधिकारी आहेत की ते त्या माणसांना चक्रा मारायला लावतात। कोविड काळातले काही विषय असतील, आत्ताचे सध्याचे काही विषय असतील, आरोग्याचे काही विषय असतील, नगर रचनाकारच्या कार्यालयातले काही विषय असतील, घनकचऱ्यातले काही विषय असतील, कोंडवाड्यातले काही विषय असतील, अशा विषयांमध्ये आम्ही ह्या कलेक्टर कचेरीमध्ये त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदन देत असताना आम्ही साहेबांना एकच सांगितलेलं, साहेब की आम्ही जे काही विषय घेतलेले आहेत, जे काही निधीचा फ्रॉड झालेला आहे, काही साड्या वाटप, आशा वर्करांच्या साड्या वाटपचा काही फ्रॉड झालेला आहे, काही घोटाळे झालेले आहेत, काही ठिकाणी नवीन मुलांचे सर्व्हिसला लागतात आणि त्यांना दडपणात काही त्यांच्याकडून सह्या घेऊन अधिकारी लोक त्याचा दुरुपयोग करतात, त्या लोकांना न्याय त्या ठिकाणी द्यावा लागतो। तसेच या ठिकाणी आम्ही शहरामध्ये शहर वाढत चाललेलं आहे। शहर वाढत असताना त्या ठिकाणी अतिक्रमण भरपूर होत चाललेले आहेत। काही ठिकाणी काही थडगे बांधले जातात आणि त्या ठिकाणी अतिक्रमण केले जातात। थडग्यांच्या नावाखाली त्या ठिकाणी विविध व्यवसाय चालू असतात। आम्ही त्या ठिकाणी साहेबांना निदर्शनास आणून दिलेले आहे। काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी मोठमोठे व्यवसाय करतात आणि रस्त्यालाच मोठमोठे पार्किंग करतात आणि ती पार्किंगचा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो। मग ते लोक न्याय कोणाला मागणार, म्हणून तोही न्याय आम्ही या ठिकाणी मागितलेला। दुसरी गोष्ट अशी आहे, या ठिकाणी जिल्हा जलतरण विभाग आहे, त्या जलतरण विभागामध्ये कैलासवासी सागर कळसकर यांचा मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू होत असताना त्या ठिकाणी एकही कर्मचारी त्या ठिकाणी हजर नव्हता आणि त्या ठिकाणी त्या सागर कुसलकर यांना त्या ठिकाणी प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्याचाही आम्ही अद्यापपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी त्या विरोधात आणि तसंच क्रीडा अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला एक साधं लेटर दिलेलं नाही आणि काही सागर कुसळकर यांच्या जी काही विधवा पत्नी आहेत त्यांना अद्यापपर्यंत कुठलाही न्याय त्या ठिकाणी भेटलेला नाहीये। म्हणून शिवराष्ट्र सेना पक्षाने त्या ठिकाणी न्याय मागितलेला आहे की त्या महिलेचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि ज्याच्या चुकीपायी तो व्यक्ती गेलाय त्याला शासन हे झालंच पाहिजे। तिसरी गोष्ट अशी आहे की काही लोटके गृहनिर्माण संस्था आहे ज्या महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सला संलग्न आहेत, त्यांनी एक गुंदेचा म्हणून महिला आहे, त्या महिलाचे त्या ठिकाणी पैसे घेतलेले 10,66,000 घेतलेले आणि भरायचे फक्त 6,10,000 रुपये होते आणि त्या महिलेचे एकूण जे काही उरलेली रक्कम आहे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण आम्हाला ती रक्कम त्या लोटके गृहनिर्माण संस्थेने दिलेली नाहीये। त्याचाही आम्ही न्याय मागितलेला आहे आणि
प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी एक अधिकार असतो की सर्वसामान्य लोकांना त्यांनी न्याय मिळवून द्यायचा असतो. ते न्याय मिळवून देण्याकरता आम्ही येत्या 26 जानेवारी रोजी या ठिकाणी आत्मदहन करणार असं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आम्हाला हे सर्व प्रश्न जे आहेत, जे काही पक्षाची आणि संघटनेची काही जबाबदारी आहे, त्या प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला त्या अन्यायाविरुद्ध न्याय हा जिल्हाधिकारी साहेबांनी दिलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.